रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणाला निद्रा कथा ऐकते अशा अर्थाचा हा व्हिडिओ ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण रांझणा एवढे कान असल्यामुळे कुंभम इव कर्णम कुंभकर्णम असा त्याचा अर्थ. रांझण म्हणजे मोठं लहान असतं ते गाडगं असतं आणि मोठं असतं तो रांझण. तर तशा प्रकारचे त्याचे कान होते आणि म्हणून त्याला कुंभकर्ण असं नाव रूढ झालं. त्याने लहानपणीच हजारो लोक खाल्ले. त्यात ऋषी होत्या, काही अप्सरा होत्या. आणि मग देवदेवता हे सगळ्या घाबरले ना की हा अनेक माणसं खातोय, देवांना खातोय, काय काय खातोय आणि त्याचं तरी पोट भरत नाही. आता मोठं संकट निर्माण झालं. मग देव दानव इंद्राकडे गेले आणि इंद्राने त्याला सरळ सरळ चॅलेंज केलं, आव्हान केलं आणि ऐरावतावर बसून त्याच्यावर हल्ला केला. त्या युद्धामध्ये त्या कुंभकर्णाने त्या ऐरावताचा दात धरला, दोन्ही दात हाडाळून एक दात उपसून काढला. तेव्हापासून एकदंत असा हत्तीचं नाव रूढ झालं. आणि त्या हत्तीला खाली पाडलं, इंद्राला खाली पाडलं आणि त्याला पराजित केलं. आणि मग देवांना पुन्हा आणखीन संकट निर्माण झालं. बापरे, इंद्रालाही हा ऐकत नाही. मग मोठं संकट झालं. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेलेलं जेव्हा ह्या कुंभकर्णाला कळलं तेव्हा त्याने मग ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप सुरू केलं त्याने. आता तप सुरू केल्यानंतर पुन्हा देवाला चिंता निर्माण झाली की आता ब्रह्मदेव याला प्रसन्न झाल्यानंतर काय वर देतो आणि हा काय वर मागतोय, मोठं अवघडच काम आहे. मग संकट पुन्हा वाढणार आहे. मग देव सरस्वतीकडे गेले आणि सरस्वतीला विनंती केली की सरस्वती, आपण त्या कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बसा आणि तो जो ब्रह्मदेवाला वर मागेल ना त्याचा विरुद्धार्थ करा, म्हणजे त्याला घातक ठरेल अशा प्रकारचे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडतील. अशा प्रकारचं तुम्ही हा प्रयोग करा. तेव्हा झालं. मग हे सगळं विनंती केली सरस्वती, त्याच्या जिभेवर जाऊन बसले. कुंभकर्ण हा ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला आणि ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं, मी प्रसन्न आहे, वरंब्रूही, माग तुला काय पाहिजे. तेव्हा त्याला राग होता इंद्राचा, कारण तो इंद्र त्याच्यावर हल्ला केला होता म्हणून त्याला राग होता. त्याला असं वाटतं आता इंद्रपदच मागून घेतो. आणि इंद्रपद त्याच्या डोक्यात असताना इंद्रपद म्हणण्याच्या ऐवजी तो निद्रापद मागितलं त्याने, निद्रापद जाईल. आणि मग ब्रह्मदेवाने तथास्तु केलं आणि मग याला झोपलं नाही, कारण तशा प्रकारचा वर दिलं झोपलं आहे, तुला कायम झोप लागेल म्हणून झालं. पुढे रावण त्याने हे केलं की अरे आपला हा बंधू एवढा मोठा धिप्पाड आणि चांगल्या कामाचा असताना आता हा कायम झोपणार म्हणजे आपल्या काहीच कामाचं नाही. मग त्याने ब्रह्मदेवाला विनंती केली की ब्रह्मा, ते माझ्या बंधूला महिन्यातून एक दिवस जागं राहण्याचा उशाप द्या. ब्रह्मदेवाने ते मान्य केलं आणि महिन्यातून एक दिवस जागं राहण्याचा उशाप दिला. पुढे जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्याला उठवलं रावणाने, पण प्रभू रामचंद्राच्या बाणाने त्याला मारल्या गेलं. आणि कुंभकर्ण मेल्यानंतर त्याची जी निद्रा नावाची पत्नी होती, प्रिय पत्नी, तर ती वैधव्य तिला प्राप्त झालं. तिला प्रभू रामचंद्राचा राग आला, ती रामाकडे गेली. प्रभू म्हणाले, माझ्या पतीला तुम्ही विनाकारण मारलं. तुमचं आणि रावणाचं काय असेल ते वैर असेल, पण माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं आणि माझा वैधव्य प्राप्त झालं. आता मला कोणी आश्रय नाही आणि मी कुठं आता माझा वेळ, मला काही करमणुकीचं साधन नाही आणि मी काय करू. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, आता तू असं कर की तू कथा ऐकायला जा, कथा पुराण ऐकायला जात जा आणि तिथे तुझी करमणूक होईल. तेव्हापासून ती निद्रा
कथा ऐकायला जाते. तेव्हा अशा प्रकारचं म्हणून जे कथा ऐकतात ना, अशा लांबलचक कथा असतात, भागवत कथा, अमुक कथा, 4-4 महिने कथा चालतात चातुर्मास्यामध्ये. तिथे बहुधा अधोरेखित करा बहुधा शब्द, वृद्ध स्त्रिया असतात आणि बहुधा त्या कथेला जात असतात, असा प्रघात पाहिला या सुभाषितकाराने, शास्त्रकाराने. आणि म्हणून ही सगळी कथा आणि त्याचं तात्पर्य त्याच्यावर त्यांनी शास्त्र रचलं, सुभाषित केलं. तेव्हा सुभाषितकार असा म्हणतो, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो. कुंभकर्णो निद्राप्रिय, निद्राप्रिय असणारा हा कुंभकर्ण. हन्यत युद्धे रघुनंदनेन, युद्धामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने त्याला ठार मारलं. वैधव्यम आपद्यत तस्य कांता, तस्य कांता म्हणजे कुंभकर्णस्य कांता वैधव्यम आपद्यत, तिला वैधव्य प्राप्त झालं. आणि मग श्रोतुम समायाते कथा पुराणम, पुराणातली कथा ऐकण्यासाठी मग ती जाऊ लागली प्रभू रामचंद्राने सल्ला दिल्याप्रमाणे. असा मजेशीर अर्थ या सुभाषितकाराने गुंफलेला आहे. तात्पर्य अर्थ काय आहे की माणसं निद्रा आणि तंद्रा याच्यामध्ये खूप आयुष्य घालवतात. आयुष्य आहे किती माणसाला? अल्प आयुष्य, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहेगा. म्हणून राम राम स्मरा आधी, आधी म्हणजे व्याधी व्हायच्या आधी, मसन वाट्यात जायच्या आधी राम राम घ्या. करावी तातडी परमार्थाची, तातडी केली पाहिजे. आणि म्हणून निद्रा, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्र खाय हे महत्त्वाचं आहे. अर्धरात्रीमध्ये गेलं, बालत्वामध्ये गोट्या पाट्या उट्या खेळण्यामध्ये गेलं, तारुण्यामध्ये विषयाच्या आनंदामध्ये गेला, म्हातारपणी वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, अशा प्रकारचं आयुष्य थोडं आहे. आणि म्हणून निद्रा कमी करा, जागे राहा आणि ज्ञानात जागे व्हा. अज्ञानरूपी झोपेतून जागे राहा, ज्ञानात जा. काही माणसं निद्रा, इतकी निद्रा असते त्यांना, आणि निद्रेतून जागे झाले ना तर काही माणसं तंद्रीमध्ये असतात, तंद्रा म्हणतात त्याला. तंद्रा म्हणजे वेगळ्याच रसायनामध्ये, ते त्याच्याच नादामध्ये असतात. असे झाले, मी असं करणार, हे समोरचा माणूस बोलला तरी हे त्याचंच बोलत राहतो, त्याला तंद्रा म्हणतात. तेव्हा निद्रा काय, तंद्रा काय या गोष्टी करू नका, कमी करा. आणि जास्तीत जास्त वेळ जागृतीमध्ये, ज्ञानाच्या जागृतीमध्ये घाला, सत्संगतीमध्ये घाला, सत्श्रवणामध्ये घाला. असं जर केलं तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा. ज्ञानदानम विशिष्यते, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.